घरातून हाकललेली मुलगी ते IAS ऑफिसर, संघर्ष, जिद्द आणि विजयाची सत्यकथा. मायाने जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हाच जगाने तिला ओळख दिली होती. गरिबीची, संघर्षाची, अनाथपणाची. वडील तिचे 7 वर्षाच्या असताना गेले. शोक करण्याची परवानगी नव्हती. अंत्यसंस्कार संपताच काकाने थंड आवाजात म्हटलं, "आता आमच्याकडे दोघांना पोटभर अन्न द्यायची सोय नाही. तुम्ही आई मुलगी स्वतःच बघा तुमचं." रडायला खूप होतं, पण डोळ्यातून पाणीही येईना. आईनं पायाचा हात धरला आणि घराबाहेर पडली. त्या दिवशी मायाने एक निर्णय घेतला. मी एक दिवस अशी काहीतरी होईन की जग मला घरातून हाकलणार नाही. उलट माझ्या नावाने घर उघडेल. आई घरं पुसायची, भांडी घासायची, कधी-कधी पोळ्या लाटायची. हात नेहमी सुजलेले, पण चेहरा नेहमी हसणारा. "माया, तू फक्त शिक. तुला मी ऑफिसर बघणारच." माया चपला चिवडत गावच्या मोडकळीस आलेल्या शाळेत जायची. आई दुपारी जेवायला विचारायची, "जेवलीस का?" माया म्हणायची, "हो." पण तिचं पोट रिकामंच राहायचं. एकच तृप्ती, पुस्तकं. रात्री लहान बल्बच्या उजेडात अभ्यास. पावसात कुजलेल्या चपला घालून बाहेर पळून अभ्यास. पण मनात एकाचाच आवाज, IAS, IAS, IAS. 10वीला गावातली मुलं शिकून कामाला लागली, पण माया, तिचं लक्ष मोठं होतं. तिने एके दिवशी शाळेत शिक्षकांना विचारलं, "सर, जगातली सर्वात मोठी परीक्षा कोणती?" सर हसले, म्हणाले, "UPSC. देशातील सगळ्यात कडक, कठीण. इथे IAS बनतात." मायाच्या डोळ्यात चमक आली. सर पुढे म्हणाले, "पण त्यासाठी खूप पैसे लागतात. कोचिंग, पुस्तकं, राहणं." मायाने वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. "सर, तुम्ही फक्त सांगा काय लागेल." तो दिवस तिच्या स्वप्नांचा जन्मदिवस होता. 12वी टॉपर, शिष्यवृत्ती मिळाली. नोकरीसारखे क्लासेस घेऊन घरी पैसे देत राहिली. आई म्हणायची, "तू अभ्यास करत जा. माझ्यामुळे तुझं स्वप्न थांबू नये." माया रोज 14 तास अभ्यास करू लागली. लोणच्याच्या बरणीतल्या मेणबत्तीच्या उजेडात शेजारी म्हणायचे, "IAS, एवढ्या गरीब घरातून स्वप्न बघायला छान." माया स्वतःशी पुटपुटायची, "असू द्या. एक दिवस हेच लोक माझ्या नावाने हॅट काढतील." पहिलं पाऊल प्रिलिम्स, अभ्यास, नोट्स, करंट अफेअर्स, मागील प्रश्नपत्रिका, एक जुना उधार आणलेला मोबाईल, 1 GB डेटा. त्यातून माया UPSCचे व्हिडिओ बघायची. प्रिलिम्स त्या दिवशी तिला पोटात भूक, डोक्यात धडधड, पण मनात विश्वास. पेपर संपल्यावर तिनं उत्तरं जुळवली. आईसमोर आली. डोळ्यात अजिबात चमक नव्हती. आई म्हणाली, काळजीत, "काय झालं? काय झालं?" मायाने उत्तर दिलं, "आई, मी प्रिलिम्स पास झाले." आईनं तिला कवेत घेतलं. त्या दिवशी दोघींनी पहिल्यांदा पोटभर जेवण केलं. मेन्स, सर्वात कठीण पर्व. माया आता रोज 16 तास लिहित होती. करंट अफेअर लहान टोपल्यात ठेवते आणि दररोज ती गोळीप्रमाणे वाचते. पण अचानक आई आजारी पडली. अस्पतालात ठेवायला पैसे नाहीत. मायानं ठरवलं, काही झालं तरी मी मेन्स पास करणार. मी हार मानली तर आईनं केलेला संघर्ष वाया जाईल. ती दिवसा नर्सिंगची छोटी नोकरी करायची. रात्री हॉस्पिटल जवळच्या चहाच्या गाडीजवळ बसून अभ्यास. लोक म्हणायचे, "रात्री एकटी मुलगी कशासाठी?" ती उत्तरायची, IAS ऑफिसरसाठी." इंटरव्ह्यू, भीतीच्या वरची जिद्द. मेन्स निकाल लागला. ती निवडली गेली होती. पण इंटरव्ह्यू गेल्यावर तिला विचारलं, "तुझं बॅकग्राऊंड?" मायाला थोडं थांबावं लागलं. "सर, मी गरीब कुटुंबातील आहे. आई घरकाम करते. वडील गेले, आम्हाला घरातून काढून दिलं. पण मी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही." बोर्ड सदस्य म्हणाला, "तू एवढा संघर्ष कसा सहन केलास?" मायाने फक्त एक उत्तर दिलं, "सर, ज्या दिवशी आम्हाला घरातून हाकललं तेव्हा मी स्वतःला वचन दिलं होतं, एक दिवस माझं नाव इतकं मोठं होईल की लोक मला घरातून नाही, देशाच्या प्रशासनात बोलवतील." त्या रूममध्ये क्षणभर शांतता पसरली. निकालाचा दिवस, स्वप्नपूर्ण. फोन वाजला. माया घाबरून फोन उचलला. तिची मैत्रीण ओरडली, "तुझं नाव लिस्टमध्ये आहे. ऑल इंडिया रँक 43." आई धावत आली. "काय झालं? का रडतेस?" मायेने आईचा हात धरला. "आई, तुझी मुलगी IAS ऑफिसर झाली." आईच्या डोळ्यात पाणी, पण चेहऱ्यावर जगातील सगळ्यात मोठं समाधान. ज्या घरातून तिला बाहेर हाकललं, काही महिन्यांनी त्या गावात मोठा स्वागत सोहळा झाला. लोक म्हणत होते, "हीच ती माया. हिला आपण कधी काली ओळखलं नाही." माया हसली आणि मनात म्हणाली, "स्वप्न बघायला भीती बाळगू नका. भीती बाळगायची असेल तर
अपयशाने थांबायची. IAS प्रशिक्षण संपताच मायेला पहिली पोस्टिंग मिळाली. जिल्हा अधिकारी, नंदरपूर जिल्हा. जिल्हा अवघड, गावागावात पाणी टंचाई, रस्ते मोडकळीस, शाळा बंद आणि त्यावर भ्रष्टाचाराचं जाळं. उच्च अधिकारी कुजबुजत होते. नवीन ऑफिसर आहे, 2 महिन्यात थकून जाईल. पण माया पहिल्या दिवशी जिल्हा कार्यालयात शिरली तेव्हा तिच्या नजरेत भीती नव्हती, थेट जिद्दच दिसत होती. त्या जिल्ह्यातील 12 गावे वर्षभर पाण्यासाठी भटकत होती. माया पहिल्याच आठवड्यात सर्व गावांना भेट द्यायला निघाली. 40 डिग्री ऊन, धूळ, उकाडा, पण ती थांबत नव्हती. एका ठिकाणी 70 वर्षाचे आजोबा तिला म्हणाले, "मॅडम, आमच्याकडे टँकर येतच नाही. मुलं पाण्यासाठी शाळा चुकवतात." माया त्यांच्याकडे एकटक बघत म्हणाली, "तुमच्या गावात पाणी येईल हा माझा जिल्हाधिकारी म्हणून नाही, मुलगी म्हणून शब्द आहे." दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता तिने स्वतः रस्त्यावर उभी राहून टँकर रूट तपासला. काही टँकर कागदावर दाखवले जात होते, प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हते. भ्रष्टाचाराचा मोठा खेळ. मायाने एकदम FIR दाखल केला. 4घ्या अधिकारी सस्पेंड. गावातला एक मोठा नेता संतापून बोलला, "कोण आहे ही मुलगी? अशी कारवाई करायची?" लोक म्हणू लागले, "ही दणकट साहेब आली आहे, आता जिल्हा बदलणार." कारवाईनंतर 3 दिवसांनी मायाला एक अज्ञात पत्र मिळालं. "जास्त हुशारी दाखवलीस तर तुझ्या आईचं नुकसान करू." माया थोडी थरथरली. आई एकटी झोपडीत होती. तिने लगेच आईला फोन केला. आई हसत म्हणाली, "बाळा, मी गरीब आहे पण घाबरलेली नाही. तू तुझं काम कर." त्या शब्दाने मायाचं मन दगडासारखं मजबूत झालं. ती म्हणाली, "आई, मी आता मागे वळणार नाही. जे करायचं ते करूनच दाखवेन." नंदपूर जिल्ह्यात 23 शाळा बंद होत्या. माया थेट त्या शाळांमध्ये गेली. बेंच तुटलेल्या, खिडक्या नसलेल्या, शिक्षक गायब. एक छोटा मुलगा तिच्याकडे आला. "मॅडम, मी डॉक्टर व्हायचं म्हणतो, पण आमची शाळा बंद आहे." माया शांत झाली. तो तिच्या बालपणाचा अक्स होता. त्या दिवशी तिनं जिल्ह्यात एक ऐतिहासिक मोहीम सुरू केली. काम वाढलं तसं लोकांचं प्रेमही वाढलं, पण काही भ्रष्ट लोकांना ती अजिबात आवडत नव्हती. एके दिवशी पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलं, "मॅडम, तुम्हाला भीती वाटत नाही का?" माया थोडं स्मित हास्य करून म्हणाली, "माझ्या आईनं भांडी घासून मला वाढवलं. भीतीला वेळ नाही असं शिकवलं. मी जिंकायला आले आहे." हा व्हिडिओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला. लोक म्हणू लागले, "ही ऑफिसर वेगळेच आहे." 3 महिन्यानंतर मायाच्या मेहनतीनं 12 गावात पाणी पोचलं. उद्घाटनाच्या दिवशी सर्वात पुढे बसलेले तेच 70 वर्षाचे आजोबा. ते म्हणाले, "मॅडम, तुम्ही देव आहात." माया हसली, "नाही आजोबा, मी फक्त तुमची मुलगी आहे." गाव ढोल ताशांनी गाजला. लोकांनी तिला मायाताई म्हणून हाक मारायला सुरुवात केली. सरकारनं मायाला अधिकृत सरकारी बंगल्याची चावी दिली. ती चावी हातात घेताच तिचा आवाज थरथरला. आईला घेऊन ती घरात आली. आईनं भिंतीला हात लावला. "बाळा, आपण कधी आपल्या घरात राहू हे मी देवाला विचारायचं, पण आईला राजमहालात आणून बसवलंस." मायाच्या डोळ्यातून थेंब गळाला. टिकवण्याचा संघर्ष संपला होता. आता सुरू होणार होतं जग बदलण्याचं स्वप्न. नंदरपूरमध्ये काम करून वर्षही पूर्ण झालं नव्हतं, तोच सरकारकडून आदेश आला. माया मेघे नवीन जिल्हाधिकारी. शिवपूरचे राजकीय दबाव, गुन्हेगारी टोळ्या आणि भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेला सर्वात मोठा कठीण जिल्हा. अनेक IAS अधिकाऱ्यांनी इथे तब्बल 6 महिन्यांपेक्षा जास्त टिकले नव्हते. मायाला फाईल्स वाचताना एक बाब दिसली. शहापूर गावात 15 वर्षांपासून विकास कामच नाही. ती फाईलकडे पुन्हा बघून थबकली. शहापूर हेच ते गाव जिथून तिला आणि आईला घराबाहेर हाकलून दिलं होतं. माया सकाळी 7 वाजता गावात शिरली. गावात पाय ठेवताना तिचं हृदय धडधडत होतं, पण घराचा कोपरा आजही उभाच होता, जिथून तिला बाहेर काढलं होतं. लोकांना कळत नव्हतं ती इतक्या मोठ्या अधिकारी अचानक गावात कशासाठी आली आहे. एक वृद्ध बाई तिला पाहून कुजबुजली, "हीच ती माया नाही का, जिची आई भांडी घासायची?" माया शांतपणे लोकांच्या नजरा सहन करत उभी राहिली. गावातील सरपंच पुढे आला, थोडा घाबरलेला. "मॅडम, एवढ्या सकाळी?" माया म्हणाली. 15 वर्षांपासून तुमच्या गावात एकही सरकारी काम झालं नाही का?" सरपंच अडखळला. "मॅडम, फंड नाही, लोकांचं सहकार्य नाही." माया त्याच्या बोलण्यात न अडखळता म्हणाली, "आजपासून सहकार्य तुम्ही नाही देत,
मी देणार आहे. गावात पसरलेल्या शांततेत तिचा आवाज विजेप्रमाणे घुमला. मायेने गावासाठी 4 मोठी प्रकल्प योजना जाहीर केली. मुख्य रस्ता बांधकाम, शाळेची नवीन इमारत, पाणी पुरवठा योजना, महिला स्वयंसहायता गटांना रोजगार. लोक थक्क झाले. ज्या मुलीला कधी घरातून हाकललेलं तीच आता गावासाठी सगळ्यात मोठा बदल आणणार. एका म्हाताऱ्या आजोबांनी शांतपणे विचारलं, "बाळ, तुला आम्ही खूप त्रास दिला होता, लक्षात आहे ना?" माया डोळ्यातून पाणी आवरत म्हणाली, "हो आजोबा, आठवतं. पण माझं काम बदला घ्यायचं नाही. तुम्हा सर्वांना चांगलं जीवन देणं हा माझा बदला आहे." गावभर कापसासारखी शांतता पसरली. त्याच क्षणी गावानं तिला मायाताई म्हणून स्वीकारलं. शहापूरचे विकास काम सुरू झालं तसं एक मोठं राजकीय दडपण येऊ लागलं. त्या प्रदेशाचा नेता महेश पाटील, संपूर्ण जिल्ह्याचा पैसा आपल्या खिशात घालणारा, तो मायाच्या ऑफिसमध्ये रागाने शिरला. "तुम्ही माझ्या क्षेत्रात एवढा बदल कशासाठी करता? कोणी सांगितलं तुम्हाला?" माया टेबलवरून फाईल उचलली आणि त्याच्यासमोर ठेवली. "भारत सरकार आणि लोक." तो हसला जोरात. टेबलवर हात मारत म्हणाला, "तुम्ही माझं ऐकणार नाही आणि जो माझं ऐकत नाही तो इथं टिकत नाही." माया त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, "मी स्वतःला टिकवायला नाही आली, लोकांचं जीवन बदलायला आले." तो संतापून बाहेर गेला. त्या दिवसापासून मायाच्या कामावर सावली आली. धमक्या, राजकीय दबाव, ट्रान्सफरची चर्चा. पण माया अडल. कामाच्या ताणात मायाला सर्वात मोठा धक्का बसला. आई अचानक आजारी पडली. डॉक्टर म्हणाले, तिच्या शरीरावरचा आयुष्यभराचा श्रम आता जाणवत आहे. माया आईच्या शेजारी बसून तिचा हात धरते. "आई, अजून खूप काही दाखवायचं आहे तुला." आई हलक्या आवाजात म्हणाली, "बाळा, मला सगळं पाहिलंय बाळा. तू ज्या गावाने तुला हाकललं तिथे तूच आता प्रकाश नेलास. यापेक्षा मोठं यश कोणतं?" मायाच्या डोळ्यातून अश्रू थेंब थेंब वाहू लागले. पण आईने पुन्हा सांगितलं, "रडू नको. तू जिद्दीची मुलगी आहेस. काम थांबवू नकोस." 7 महिन्यामध्ये रस्ता पूर्ण, शाळा नवीन, पाणी पुरवठा सुरू, महिलांच्या 12 गटांना काम, बेरोजगार युवकांसाठी ट्रेनिंग. गावात पहिल्यांदा दिव्यांचा उत्सव साजरा झाला. लोकांनी मायाताईला मंचावर बसवलं आणि संपूर्ण गाव एकच आवाजात घोषणा द्यायला लागला, "मायाताई जिंदाबाद." असे अधिकारी पुन्हा जन्माला नाही येणार. मायाच्या डोळ्यात पाणी. कारण तिला आता उशिरा का होईना तिचं गाव तिला स्वीकारलं होतं. पण बदल पाहून राजकीय नेता महेश पाटील संतापला. त्याने मायाला बनावट भ्रष्टाचार प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. मायावर चौकशी, समाज माध्यमांवर अफवा, ट्रान्सफरचे पत्र तयार. पण लोक आता तिच्या बाजूने उभे होते. गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी ऑफिससमोर शांत मोर्चा काढला. "मायाताई आमची प्राण आहे. ही अधिकारी नाही, आमची आई आहे." राज्य सरकार हललं. तपासात सगळं साफ झालं. महेश पाटीलवरच केस दाखल झाली. माया जिंकली. भ्रष्टाचारावर, राजकारणावर, भीतीवर आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा विश्वास पुन्हा जिंकला. एका रात्री आईने मायाचा हात धरला. "बाळा, मी खूप आनंदी आहे. तू देशासाठी जे करतेस ते कोणाचंही माणुसकीचं कर्ज फेडेल." "माया, आई, तू माझं सगळं आहेस." आई शांतपणे म्हणाली, "आता मला कशाची चिंता नाही. तू देशाची माया झालीस." पुढच्या आठवड्यात आईनं शेवटचा श्वास घेतला. पण तिने मायाच्या हृदयात अमर शब्द सोडले, "तू थांबू नकोस." माया आता राज्यातील सर्वात प्रभावी IAS अधिकारी झाली होती. तिच्या कामामुळे तिला नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड मिळाला. मंचावर उभं राहून ती म्हणाली, "मी एक भांडी घासणाऱ्या आईची मुलगी आहे. तिने मला शिकवलं, गरिबी ही अडचण नाही, मनाची भीती ही अडचण आहे." हा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. एका दिवशी शहापूरमधला तो 70 वर्षाचा आजोबा तिच्याकडे आला आणि म्हणाला, "बाळ, आज खरंच आमचं गाव जिंकलं." आणि तूही माया शांतपणे हसली. "मी गावाची नाही आजोबा, मी लोकांची आहे." ती गावाच्या टेकडीवर उभी राहिली. वारा केसांवरून वाहत होता आणि सूर्य मावळत होता. तिच्या मनात आईचा आवाज घुमला, "आकाश तुझंच आहे बाळा, झेप घे." माया डोळे मिटून म्हणाली, "मी अजून उंच उडणार आहे." मायाच्या कामगिरीमुळे केंद्र सरकार तिच्याकडे लक्ष देऊ लागलं. एका संध्याकाळी तिला ईमेल आला, "यू आर अपॉइंटेड ॲज जॉईंट सेक्रेटरी, डिझास्टर मॅनेजमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया." हा देशातील सर्वात जबाबदार आणि अत्यंत कठीण विभाग होता. पूर, दुष्काळ, भूकंप, संकटं आली की सर्वप्रथम ज्यांच्यावर भार पडतं तेच. आई नसलेली, पण तिचे शब्द मनात ताजे. "थांबू नकोस बाळा." माया सामान बांधून दिल्लीला रवाना झाली. दिल्लीतील पहिल्याच
मीटिंगमध्ये मायाने मोठा निर्णय घेतला. भूकंप आणि पूरप्रवण भागात लाईटनिंग रिस्पॉन्स टीम तात्काळ तयार केली जाईल. अधिकारी चकित झाले. अशा वेगवान युनिटची कल्पना नव्हती. एक तरुण IPS अधिकाऱ्याने मात्र टाळी मारली. उंच, देखणा, अत्यंत शांत, पण त्याच्या नजरेत जिद्द. अथर्व देशमुख, DIG, डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. त्याने हात पुढे करत म्हटलं, मॅम, तुमच्या प्लॅनसाठी मी 24x7 तयार आहे. माया नम्रपणे हसली. धीराचा आवाज, स्थिर नजर. तिला पहिल्यांदाच जाणवलं, हा माणूस वेगळाच आहे. 3 आठवड्यांनी उत्तराखंडमध्ये मोठा भूस्खलन झालं. डझनभर गावे अडकली. परिस्थिती गंभीर. संपूर्ण देश लाईव्ह पाहत होता. माया आणि अथर्व रणांगणात उतरले. रात्रंदिवस बचावकार्य. एका क्षणी दोघे दरीच्या कडेला उभे होते. अथर्व म्हणाला, मॅडम, सावध, इथून जमिनीला क्रॅक आहे. माया पाय घसरून पडली असती, पण अथर्वने तिला पकडलं. त्या क्षणी पहिल्यांदा तिच्या मनात धडधड झाली. ती 10 सेकंद डोळ्यात बघत राहिली. तिने स्वतःला सावरत विचारलं, किती लोक वाचले? अथर्व शांतपणे म्हणाला, आज तू जे वाचवलेस ते फक्त लोक नाहीत, त्यांचे संपूर्ण घर आहेत. मायाच्या हृदयात काहीतरी हललं. इतक्या वर्षानंतर कोणीतरी तिच्या जिद्दीची किंमत ओळखली होती. दिल्लीला परतल्यानंतरही दोघांच्या मीटिंग्स, फोन संवाद वाढत गेले. एके दिवशी अथर्व म्हणाला, माया, मला माहिती आहे तू मजबूत आहेस, पण कधी कधी कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावंसं वाटतं ना? माया थोडं हसून म्हणाली, माझ्या आयुष्यात रडायला वेळच नव्हता. अथर्व तिला शांतपणे बघत म्हणाला, मी वेळ देईल, फक्त विचार कर, आयुष्यात कोणाला जागा देऊ शकतेस का? माया गोंधळली. तिच्या आयुष्यात कधी प्रेमासाठी जागाच नव्हती. आई, गरिबी, संघर्ष, बाकी काहीच नव्हतं. रात्री आईचा फोटो हातात घेऊन ती पुटपुटली, आई, आता मी सुख मिळू शकते का? असं वाटलं. फोटोमधून आईचं म्हणत आहे, हो बाळा, मिळव. मायाने अखेर अथर्वला उत्तर दिलं, हो. एका लहानशा मंदिरात, कुटुंब जवळचं कोणी नसलं तरी तिचे सहकारी, तिचं शहापूर गाव. लोकांनी तिला आशीर्वाद दिला. लग्नात शहापूरमधले आजोबा येऊन म्हणाले, बाळा, आज तुझ्या वडिलांच्या जागी मी उभा आहे. मायाने त्यांच्या पायाला हात लावला. तो क्षण तिच्या जीवनातील सर्वात भावनिक होता आणि सर्वात अनोखं. लग्नाची पैठणी मायाला महिलांच्या SHG गटाने, ज्यांच्या हातात तिनंच रोजगार दिला होता, भेट दिली. माया IAS, अथर्व IPS, दोघे मिळून देशासाठी सर्वात मजबूत जोडी ठरले. एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही दोघे पती पत्नी असून रोज जीव धोक्यात घातला, भीती वाटत नाही? माया म्हणाली, आम्ही भीतीला घाबरत नाही, भीती आम्हाला घाबरते. हा संवाद देशभर व्हायरल झाला. लोकांनी या जोडीलाच नाव दिलं, द रेस्क्यू कपल ऑफ इंडिया. 10 वर्षातील सर्वात मोठं वादळ भारताच्या दिशेने येत होतं. 4 राज्य धोक्यात, लाखो नागरिकांचे जीव. पंतप्रधान कार्यालयातून थेट आदेश, मिस माया, यू आर इन चार्ज. पूर्ण देशाचं लक्ष तिच्याकडे. ती मध्यरात्री कंट्रोल रूममध्ये उभी राहून म्हणाली, एका जीवाचे नुकसान झालं तर ही माझी हार. अथर्व तिच्या शेजारी, मी तुझ्यासोबत आहे. 48 तासांच्या लढाईत 4.2 लाख लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं, 5,000 जवानांचं नेतृत्व, 1,400 खेड्यांमध्ये सिग्नल पाठवणं, 700 बचाव नौका तैनात. वादळ थैमान घालत होतं, पण तिच्या नेतृत्वामुळे मृत्यूदर सर्वात कमी राहिला. देशाने दाद दिली, ही मुलगी IAS नाही, अपायावर विजय आहे. काही महिन्यांनी तिला राष्ट्रपती भवन मध्ये बोलवण्यात आलं. राष्ट्रपती म्हणाले, माया मेये फॉर यू एक्सेप्शनल कव्हरेज, लीडरशिप अँड ह्युमॅनिटी, यू आर अवॉर्डेड द भारत ज्योती पुरस्कार. तिचे डोळे भरून आले. तिने पुरस्कार स्वीकारला आणि मनात म्हटलं, आई, तुझ्या मुलीनं आणखी एक वचन पाळलं. पुरस्कार घेताना तिनं दिलेलं भाषण देशभर व्हायरल झालं. मी गरीब आईची मुलगी आहे. कठीण परिस्थितीत वाढले. घरातून हाकल गेलं, पण माझी आई म्हणायची, मन लहान ठेवू नकोस, प्रयत्न मोठे कर. आज मी जे काही आहे ते माझ्या आईच्या हातातील फोडांमुळे आहे. सभागृहात टाळ्या, देशभरात अश्रू. एक दिवस माया आणि अथर्व शहापूरला गेले. नवीन शाळेत मुलांच्या गाण्यांचा आवाज येत होता. एका छोट्या मुलीने तिचा हात धरून विचारलं, मायाताई, मी पण IAS होऊ शकते का?
माया खाली बसली. मुलीचे हात हातात घेत म्हणाली, तू माझ्यापेक्षा खूप मोठं होऊ शकतेस, कारण आकाश तुझं आहे. कथा इथे संपते, पण मायाची प्रेरणा कधीच संपत नाही, कारण ती जन्मलीच आहे जिद्द, संघर्ष आणि विजयासाठी. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.